मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद मित्रांनो, नमस्कार सर्वांना. मावळा मी युट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा दिवस आहे शिवजयंतीचा, म्हणजेच आपल्या इतिहासातील कर्दनकाळ ठरलेल्या निजामशाही, मुघलशाही आणि आदिलशाहीला संपुष्टात आणणारे आपले अखंड भारत देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा इतिहास तर सर्वांनाच माहीत आहे, पण मला आज या जयंतीच्या उद्देशाने एक माझा अनुभव सांगायचा आहे. तर मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाला मार्ग निवडण्यासाठी, त्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आयुष्यात एक गुरु असायला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील असतात. तर माझ्याही आयुष्यात तसंच घडलेलं आहे. तर लहानपणापासून शिक्षण वगैरे झाल्यानंतर ज्यावेळी घरची जबाबदारीची जाणीव झाली, त्यावेळी त्याआधी आपले पूर्ण छंद वगैरे जोपासले आणि त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास हा शाळेतूनच आपल्याला समजायला लागला. आणि ज्यावेळी त्यांचे विचार आणि त्यांनी केलेला आपल्या कुटुंबाचा त्याग आणि आपल्या पूर्ण जीवनाचा त्याग त्यांनी केला. तर हा कशासाठी केलेला होता, तर आपल्या देशावर, आपल्या राज्यावर परकीय आक्रमणांचं आणि जुलूम आणि गुलामगिरीचं सावट खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं होतं. तर हे दूर करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या जन्माआधीपासूनच आणि त्यांच्या जन्मानंतर या इतिहासाला सुरुवात झाली. आणि छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब म्हणजेच आपल्या जिजाऊ माँसाहेब यांनी तर खूप मोठा त्याग केला आणि त्यांच्याच त्यागामुळे, त्यांच्याच या प्रेरणेमुळे छत्रपती शिवरायांनी एवढा मोठा इतिहास घडवला. तर आपल्या आयुष्यात आपल्याला माहिती आहे की फक्त नॉर्मल जीवन जगणं हेच आयुष्य नाही. तर आपण ज्या विभागामध्ये, आपण ज्या राष्ट्रामध्ये जगतो, त्या राष्ट्राचं संरक्षण आणि त्या राष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य जनतेला मिळणारा न्याय हा सुद्धा खूप मोठा असतो. तर हा न्याय मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी, माँसाहेब जिजाऊंनी आपल्या पूर्ण देशाला करून दिला. तर मला एक अनुभव माझा सांगायचा आहे की आयुष्यात आपल्याला गुरु असायला पाहिजे. जसं की म्हटलं मी, पहिले आपले गुरु ते आपले आई वडील असतात. तर प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी पुढे जाऊन काहीतरी करावं आपल्या घरासाठी, आपल्या देशासाठी. तर तोच ध्यास मी आणि छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन 19 फेब्रुवारी 2019 या वर्षी मी फेब्रुवारी महिन्यातल्या शिवजयंतीला, जसं प्रत्येक गावामध्ये शिवजयंती साजरी करतात, तसंच माझ्या गावामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी केली जाते. तर त्या शिवजयंतीवेळी आम्ही ज्योत आणायला भुदरगड किल्ला, मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकले होते भुदरगड किल्ल्याची. तर भुदरगड किल्ल्यावर आम्ही ज्योत आणायला गेलो होतो. तर त्या किल्ल्यावरून आम्ही ज्योत घेऊन येतो आणि या ठिकाणी स्थापन करतो आणि शिवजयंतीचा सोहळा पार पडतो. तर त्यावेळी माझ्या मनात मला परिस्थितीची जाणीव होती आणि त्याच जाणीव आणि छत्रपती शिवरायांचे विचार आणि आईवडिलांच्या आशीर्वाद यांच्या कृपेने मी छत्रपती शिवरायांची ज्योत घेण्याआधी एक नमस्कार करून विनंती केली की महाराज, मला देशासाठी किंवा आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करायची संधी हवी. तर खरोखरच तुम्ही म्हणत असाल की हा अनुभव आता मी तयार करून सांगत आहे, तर तयार करून सांगत नाही. छत्रपती शिवरायांच्याच विचाराने मी पूर्वीपासून चालत आलो आहे आणि ज्या गोष्टींना खरोखरच महत्त्व द्यायला पाहिजे त्या गोष्टींना मी महत्त्व देत गेले. तर त्या दिवशी मी ज्योत घेण्यापूर्वी छत्रपती शिवरायांना नमन केलं आणि मी सांगितलं की मला देशाविषयी काहीतरी करायचं आहे, तर तशी मला संधी भेटावी तुमच्या आशीर्वादाने. आणि खरोखर मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे त्या दिवशी मी ते जे शिवरायांकडे मागितलं आणि त्यानंतर ते मला फेब्रुवारीच्या शिवजयंती पार पडल्यानंतर मी याआधी इंडियन रेल्वे आणि इंडियन आर्मीमध्ये अप्लाय केला होता, म्हणजे भरतीसाठी. तर त्यातील मला शिवजयंतीनंतर पहिला कॉल आला, तो इंडियन आर्मीचा इंटिग्रेटेड पार्ट
BRO जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स या संघटन म्हणजे जे बॉर्डरवर असते आर्मीच्या इंटिग्रेटेड पार्ट आहे तो. तर त्यामध्ये मला म्हणजे थोडक्यात सैन्याचाच एक भाग आहे. तर त्यामध्ये मला कॉल आला आणि यापूर्वी मला वडिलांनी सगळ्या म्हणजे नोकरीसाठी वगैरे असं प्रशिक्षण दिलेलं होतं. तर ते ड्रायव्हिंगच्या ट्रेडसाठी मला कॉल आलेला होता. तर मी जॉईन झालो आणि मला तो कॉल आला त्याच वर्षी ज्या वर्षी ही शिवजयंती झाली होती. तर खरोखरच तो एक आई-वडील पहिले गुरु, त्यानंतर माझे दुसरे गुरु हे छत्रपती शिवाजी महाराज. आणि खरोखरच मला अभिमान वाटला की आपण मनापासून प्रामाणिकपणे जर एखादं काम केलं आणि जर खरोखर योग्य गुरु आपल्या आयुष्यात असेल तर आपलं वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा खरोखरच स्ट्रॉंग होऊ शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे. आणि खरोखरच तो कॉल आला आणि तुम्हाला माहीत आहे आता किती कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तर तेवढ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा अचानक आलेला हा कॉल मला म्हणजे खूप काही अनुभव देणारा होता. तर मी त्याचं पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मी फायनली भरती झालो. 12 एप्रिल 2019 या दिवशी मी जॉईन झालो सेनेमध्ये. ट्रेनिंग पूर्ण केलं आणि ज्यावेळी मी ड्युटीवर गेलो त्यावेळी मला समजलं की आपण घराच्या आवारामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये होतो तर आपल्याला बाहेरच्या जगाचं एवढं नॉलेज नव्हतं. जेव्हा देशाच्या बॉर्डरवर गेल्यानंतर मला तो अनुभव आला की बाहेरच्या जगामध्ये नेमकं काय चाललंय. आणि खरोखरच जर आपल्याला लहानापासून मोठं करणारे आईवडील जर आपल्याला आशीर्वाद देऊन जर त्यांच्या काही इच्छा असतात त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि हेच आपल्या जीवनाचं सार्थक ठरण्याची गोष्ट आहे. तर छत्रपती शिवरायांना सुद्धा त्यांच्या माँ जिजाऊ साहेबांनी आशीर्वाद दिला होता आणि त्याचबरोबर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. तर ती शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनाचा त्याग केला आणि मुठभर मावळे आणि सवंगडी घेऊन या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी भरपूर गोष्टी मुघलांशी, निजामशाही आणि आदिलशाहीशी युद्ध करून मुघलशाहीला आणि गुलामगिरीला आपल्या स्वराज्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी खूप मोठा त्याग केला. म्हणूनच मित्रांनो आजपर्यंत आपल्याला त्यांचा इतिहास आणि त्यांचं नाव प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये कोरत असतो आपण. तर खरोखरच आयुष्यामध्ये एक गुरु असायलाच हवा. आणि असं म्हणतात की ज्यांचे गुरु एवढे महान असतात तर त्यांचं वर्तमान आणि त्यांचं भविष्य सुद्धा त्याच पद्धतीनं चालत असतं. तर माझ्याही आयुष्यात तसंच झालं. तर मी एक सेनेचा भाग बनलो आणि सांगण्याची गोष्ट ही म्हणजे की खरोखर आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक गुरु असायलाच हवा. आणि आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे. तर त्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरोखरच हे छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि मावळ्यांचा आपला इतिहास हा पूर्ण आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या लहान मुलांना सुद्धा समजावून द्यायला पाहिजे. कारण खरोखर जगातले खूप मोठे मोठे नेते म्हणजे बाहेरच्या देशातली लोक सुद्धा आपल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर पूर्ण संशोधन करत आहेत. याचं कारण काय की ती एवढी मोठी शक्ती होती ती फक्त त्यांचं पूर्ण जीवनचरित्र आणि त्यांचा इतिहास समजावून घेतल्यानंतरच आपल्याला समजू शकतो. तर खरोखरच आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस आहे आणि खरोखर मला या दिवसाची आठवण झाली आणि खरोखर आज सुद्धा मला अभिमान वाटतो की आपण एवढं प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या. आईवडिलांचा आशीर्वाद आणि छत्रपती शिवरायांचे विचार मनामध्ये घेऊन मी या प्रवासाला सुरुवात केली. आणि ज्यावेळी मी बॉर्डरवर ड्युटीसाठी कोणत्याही ठिकाणी गेलो तर त्यावेळी भरपूर लोकांच्या नवीन पहिल्यांदा गेलेल्या मनात लोकांचे असे प्रश्न यायचे की अरे बापरे किती म्हणजे कठीण हे आहे वातावरण म्हणा किंवा तिथला जो भाग आहे. तर खूप वेळा एकदम मानसिकतेचं खच्चीकरण व्हायचं. तर माझं तसं काही झालं नाही. कारण माझ्या डोक्यात एकच होतं ज्या ठिकाणी आपण तडतो ज्या ठिकाणी अडतो त्यावेळी आपण आपल्या गुरुची आठवण करून घ्यायची आणि त्यांचा इतिहास आठवायचा. तर आपल्याला छत्रपती शिवरायांचा खूप इतिहास मी वाचलेला आहे पण आणि मी ऐकलाय पण. तर मी त्या प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या डोक्यात एकच यायचं छत्रपती शिवरायांनी जर एवढ्या
कठीण प्रसंगी जर आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपल्या पूर्ण भारत देशाला न्याय मिळवून दिला असेल आणि तेही मुघलशाही, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या अजगरासारख्या बसलेल्या विळख्यातून आपल्याला जर सोडवलं असेल तर नक्कीच आपण सुद्धा कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. फक्त आपल्या डोक्यात छत्रपती शिवरायांचे विचार असायला हवेत आणि आपल्या प्रियजनांचा आणि आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या बरोबर असायला पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपला स्वतःचा एक गुरु असायला हवा. तर माझे पहिले गुरु आई वडील आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज हे कायम राहतील आणि त्यांच्याच प्रेरणेतून मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करत राहील. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला हा माझा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा मावळा मीठी चॅनल. नमस्कार.